तुम्ही आणलं आणि त्या अजित दादाचं तर या मोदीचं तुम्ही विचार करा मित्रो, हा माणूस किती पाताळ यंत्री आहे, किती खोटा बोलतो. भोपाळमध्ये आपल्या देशाचा प्रधानमंत्री कि महाराष्ट्र का राष्ट्रवादी का नेता 70,000 करोड़ का घोटाला किया है, इरिगेशन का घोटाला किया है, बैंक का घोटाला किया है और उसको मैं छोड़ूंगा नहीं, ये मोदी की गॅरंटी आहे. आणि 4 दिवसानंतर त्याच मोदीच्या गॅरंटीनी तो माणूस या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री झाला आणि तुमच्या उपमुख्यमंत्र्याबरोबर बाजूला बसला. तुम्ही ज्याला भ्रष्टाचारी म्हणतात तिसको छोडूंगा नाही, म्हणजे तुम्ही त्या भ्रष्टाचारी माणसाला सोडलं नाही, आपल्या बरोबर केलं. त्या शिंदेवर एवढे आरोप होते त्याला आपल्या बरोबर केले. अरे भाजपा, तुम्ही जेव्हा सत्तेवर आले तर आमचा पक्ष असा वेगळा आहे, काय बोलखं वेगळा आहे. सगळे चोर लोकांना तुम्ही आपल्या बाजूला आणलं आणि आपकी बार 400 पार. अरे ज्याला 400 पार आणायचे असतात तो असा दुसऱ्याच्या घरी सेंधमारी करतो का, दुसऱ्याच्या घरी असं डाका टाकतो का. लोकशाही संपून राहिला हा माणूस आणि म्हणून याला थांबवलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.